नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, पशुसंवर्धन योजना ही जी काही योजना आहे, या योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी ठरले आहेत त्यांना अद्याप अजून काही अनुदान हा मिळालेला नाही आहे। तर याच अंतर्गत आपण जो काही अगोदरचा व्हिडिओ बनवलेला होता की त्या व्हिडिओ अंतर्गत तुम्ही कमेंट करायला तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अनुदान मिळालं आहे की किंवा नाही। तर या अंतर्गत काहींची कमेंटसुद्धा ही आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जी काही ही योजनेमध्ये जर पात्र ठरला असाल, म्हणजे लिस्टमध्ये नाव आल्याच्या नंतरसुद्धा अनुदान रखडलेलं गेलं असेल, तर एक हेल्पलाईन नंबर आहे। त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता की का हे अनुदान रखडलेलं आहे, का हा अनुदान मिळत नाही आहे। तर त्याच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। हेल्पलाईन नंबर काय असेल, ईमेल काय असेल, ईमेलसुद्धा त्यांना करू शकता की जेणेकरून ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला समजू शकतील। म्हणून आपण हा व्हिडिओ एकदम चांगल्या पद्धतीने बघत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर प्ले स्टोरवरती बघितलं तर त्यांचा महा-BMSचा जो काही ॲप्लिकेशन आहे, तो ॲप्लिकेशनसुद्धा तिथे दाखवत नाही आहे। माझ्याकडे अगोदरचाच आहे, म्हणजे मी डाउनलोड करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो ॲप्लिकेशन माझ्याकडे आहे। तर याच अनुषंगाने जो काही हेल्पलाईन नंबर असेल, जो काही ईमेल असेल, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, त्यांना विचारा, अधिकाऱ्यांना बोला, जे काही कर्मचारी असतील त्यांना बोला की आम्ही पात्र झालेलो आहोत, लिस्टमध्ये नाव आल्याच्या नंतरसुद्धा आम्हाला जो काही अनुदान आहे तो रखडलेला आहे। तर कशामुळे रखडलेला आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना जॉब विचारू शकता। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे सतत विचारले जाणारे प्रश्न अशा प्रकारचा ऑप्शन महा-BMच्या ॲप्लिकेशनमध्ये असतो। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे काही ईमेल असतील, फोन नंबर असतील, अशा प्रकारे इथे शो होतात। तर मित्रांनो, इथे ईमेल आहे बघा, yoजना2022@gmail.com। त्याच्यानंतर फोन नंबरसुद्धा इथे दिलेला आहे, 1962 अशा प्रकारचा फोन नंबर आहे। त्याच्यानंतर खाली टोल फ्री क्रमांकसुद्धा देण्यात आलेला आहे, यावरती तुम्ही कॉल करा। तुम्हाला अनुदान का मिळत नाही आहे तर ह्याबद्दल तुम्ही विचारू शकता। काही बिचारे शेतकरी असतील, त्यांना या योजनेअंतर्गत फक्त लिस्ट लागली, नाव आलं, पण अनुदानाचा काही पत्ता नाही आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही याच्यावरती कॉल करा, का अनुदान मिळत नाही आहे याबद्दल त्यांना विचारा, आणि ते काय प्रतिक्रिया तुम्हाला देतात तर नक्की कमेंट करून आपल्या या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करू शकता, जेणेकरून जे काही उपयोजनक माहिती तुमच्या माध्यमातून मला मिळेल त्याच संदर्भानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता, ईमेल असेल, फोन नंबर, टोल फ्री नंबर असेल, याच्यावरती तुम्ही त्यांना कॉल करून बोलू शकता। तर एक महत्त्वपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहोत मित्रांनो। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।